नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिरची पिकासाठी अशी फवारणी आणि अशी ड्रिंचिंग की ज्याच्यामुळे तुमचा खर्च तर वाचेल, पण स्ट्रेसमध्ये असलेले झाडं स्ट्रेसमधून बाहेर निघतील. त्यासोबतच कळी, मिरची आणि मिरचीचा आकार हा चांगल्या प्रमाणात वाढेल, पानांना चांगली कॅनोपी येईल आणि झाड सशक्त होईल. तर याच्यासाठी अतिशय कमी खर्चातील आणि कमी बजेटमधली फवारणी आणि ड्रिंचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन ठेवा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मिरची पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये हीट जास्त होते आणि हीट जास्त असल्यामुळं कोणत्याही पिकावर फक्त मिरचीच नाही तर मिरची असेल, झेंडू असेल, टोमॅटो किंवा फ्लावर, कोबी हे सगळ्या पिकांमध्ये सध्या हीच परिस्थिती जाणवते की पिकावर अतिरिक्त ताण पडतोय, म्हणजे स्ट्रेसमध्ये झाड येत आहे आणि स्ट्रेसमध्ये आल्यामुळं मालाची क्वालिटीसुद्धा खराब होते. मग याच्यासाठी आपल्याला पाहिजे असतो एक स्ट्रॉंग डोस किंवा चांगल्या प्रमाणातला डोस की जो आपल्या पिकांना सशक्त बनवेल, त्यासोबत फुलकळीला सुद्धा चांगलं राहील आणि जो माल आपल्या झाडाला लागलेला आहे किंवा जी फळ आपल्या झाडाला लागलेलं आहे ते फळ व्यवस्थित राहावं आणि त्याची क्वालिटी सुधारावी. याच्यासाठी जे आपल्याला खत व्यवस्थापन पाहिजे किंवा जे डोस पाहिजेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये कमी खर्चामधला जो पहिला डोस आपल्याला द्यायचा आहे तर तो आहे ड्रिंचिंगमधून फिश ॲमिनो ॲसिड. तर फिश ॲमिनो ॲसिड कसं बनवायचं आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे जो तुम्ही जाऊन पाहू शकता डिटेलमध्ये. तर तुम्हाला फक्त मी वरवर सांगणार आहे की ते बनवायचं आहे कसं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे की साधारण 1 किलो मासेचे तुकडे लागणार आहेत तसेच आपण त्याच्यामध्ये ठेवायचे. त्याच्यामध्ये फार तर एक 100 ते 200 मिलीपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 8 दिवस. 8 दिवसानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 500 ग्रॅम गूळ टाकायचा आहे आणि गूळ शक्यतो बारीक करून टाकायचा आहे. जर खराब असलेला गूळ जर असला, म्हणजे काळा गूळ जर असेल तर अतिशय चांगलं. तो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि साधारण 200 ते 250 मिली ताक त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला पॅक बंद करायचं आहे आणि ते काढायचं आहे नंतर 15 दिवसानंतर. म्हणजे 21 दिवस याला आपल्याला मुरून ठेवायचं आहे किंवा त्याला विरजून ठेवायचं आहे. म्हणजे 20 दिवस तरी त्याला लागतील, कमीत कमी 15 दिवस तरी त्याला ठेवावं लागेल, तेवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. आणि फिशचे जे काही पीस असतात तर ते पीसचं पाणी होण्यासाठी वेळ लागतो, म्हणून आपल्याला त्याला तेवढा वेळ हा द्यावा लागणार आहे. तुमच्याकडे जर ऑलरेडी तयार असेल किंवा तुम्ही जर हे करत असाल तर तुम्ही कमीत कमी 20 दिवस तरी त्याच्यावर ठेवा. 20 दिवस का ठेवा तर 20 दिवस ठेवल्याने ते पूर्णपणे चांगल्या प्रमाणात मुरतं आणि त्याच्यामध्ये ॲसिड तयार होतं. ॲसिड्स तयार व्हायला बऱ्याच वेळा नैसर्गिक खतांना हा वेळ लागत असतो. मग तुम्ही अगदी लिंबापासून जरी ॲमिनो ॲसिड बनवत असाल तरी त्याला 15 दिवस लागतात. फिश ॲमिनो ॲसिड जरी बनवायचं असेल तरी कमीत कमी 15 दिवस लागतात, 15 दिवसापेक्षा जास्त. म्हणजे आता काय होतं की शेतकरी बऱ्याच वेळा विचारतात की आम्ही जर लगेच तयार करून वापरलं तर. लक्षात ठेवा, लगेच तयार करून वापरण्यापेक्षा ते जर तयार करून जास्त दिवसानंतर जर वापरलं तर त्याची इंटेन्सिटी वाढते, त्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन तयार होतं चांगल्या प्रमाणात, त्याचं विरजन जे असतं ते चांगल्या प्रमाणात विरजतं आणि कॉम्बिनेशन एक चांगल्या प्रमाणात तयार होतं. त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आपल्याला पाहिजे असतात ते प्रॉपर तयार होतात आणि चांगले तयार होतात. यामुळं आपल्या पिकाला चांगला सपोर्ट मिळतो. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दिवस असलेलं फिश ॲमिनो ॲसिड घ्यायचं आहे. आता फिश ॲमिनो ॲसिड किती प्रमाणात वापरायचे तर सर्वसाधारणतः 2 ते 2.5 लिटर प्रति एकर प्रमाणात आपल्याला त्याचं वापरायचं आहे. आणि फवारणीमधून काय द्यायचं आहे तर आता ही झाली ड्रिंचिंग, जी तुम्ही अगदी 300 रुपयामध्ये 1 एकरची ड्रिंचिंग आरामशीर करू शकता. आता पुढची ड्रिंचिंग जी असणार आहे, पुढचा जो स्प्रे असणार आहे, जो स्प्रे आपल्याला द्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड किंवा अमाइड किंवा अमाइन्स हे 3 कंटेंट असणारं कोणतंही एक प्रोडक्ट घ्यायचं आहे. म्हणजे या तिन्हीपैकी एक तरी पाहिजे. ॲमिनो ॲसिड जर असेल तर कमीत कमी 90% वाला ॲमिनो ॲसिड पाहिजे. अमाइड हे वेगवेगळे दोन्ही कंटेंट आहेत. अमाइडमध्ये जवळजवळ 20 ते 29 प्रकार येतात. अमाइड मिळत असेल तर अतिशय चांगलं. जर अमाइड नसेल मिळत तर अमाइन्स तरी पाहिजे. अमाइन्समध्ये त्याच्यानंतर प्रोटीन आणि फोलिक ॲसिड हे जरी असेल तरी चालतं, पण शक्यतो ॲमिनो ॲसिड असणं आवश्यक आहे. ॲमिनो ॲसिडमध्ये एवढी ताकद आहे की या स्ट्रेसच्या कालावधीमध्ये ॲमिनो ॲसिड झाडांना स्ट्रेसमधून बाहेर काढतं. त्यासोबत फुलकळीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ॲमिनो ॲसिडमुळं झाडावर येणारा स्ट्रेससुद्धा कमी होतो आणि फुलं आणि फळासाठी सुद्धा हे अतिशय चांगलं आहे. फळाची साईज, फळाची चकाकी आणि आकार हे तिन्ही प्रमाणात चांगल्या प्रमाणात वाढवतं, म्हणजे त्याचे रिझल्टसुद्धा तेवढे चांगले आहेत. तर ते तुम्ही वापरू शकता. ॲमिनो ॲसिड भरपूर कंपन्यांचे अवेलेबल आहेत. तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ते मिळेल आणि ऑनलाईन तुम्ही पाहू शकता की कॉम्पिटिशनमध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत. कंटेंट जो चांगला मिळतोय, जो स्ट्रॉंग कंटेंट आहे, कंपनी चांगली आहे, अशा कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे XYZ कंपनी खूप स्टँडर्ड आहे आणि तीच खूप चांगली आहे, मग तेच प्रोडक्ट घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये 500 रुपये जरी जास्त गेले तरी चालतील. ही मेंटॅलिटी ठेवू नका. कंटेंट जवळपास सगळ्यांचे सेम असतात, फक्त जेवढं ब्रँडेड नाव आहे तेवढंच ते प्रोडक्ट महाग जाणार आहे.
बाकी सगळं ॲडव्हर्टायझिंगचा पैसा असतो. त्यामुळं प्रोडक्ट आपल्याला जे पाहिजे, ज्या पर्सेंटेजचं पाहिजे ते घ्या. हे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल. तर एकूण फक्त या दोनच महत्त्वाचे, एक फवारणी आणि एक ड्रिंचिंग, या 2 गोष्टी आपल्याला करायच्यात. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲम्युनो ॲसिड साठी फार तर 900 ते 1000 रुपयेपर्यंत 1 लिटरला खर्च जाईल. ज्याचा आपल्याला फवारणीसाठी वापर करायचा आहे 2 ते 3 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. म्हणजे अगदीच 200 लिटरमध्ये म्हणजे 600 मिली ॲम्युनो ॲसिडमध्ये तुमची 1 एकरची फवारणी होऊन जाईल. ॲम्युनो ॲसिडमध्ये तुम्ही ॲम्युनो ॲसिडची फवारणीसुद्धा करू शकता आणि ड्रिंचिंगसुद्धा करू शकता. ड्रिंचिंग करायची असेल तर प्रति एकरसाठी 1 लिटरचं प्रमाण आहे. फवारणीसाठी 2 ते 3 मिलीपर्यंत घेऊ शकतो. त्यासोबतच फिश ॲम्युनोचं प्रमाण जे आहे तर 2.5 ते 3 लिटर प्रति एकरसाठी आहे ड्रिंचिंगमधून, आणि फवारणी जर करायची असेल तर 10 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. फिशमधून फिश ऑइलसुद्धा आपल्याला काढता येतं आणि फिश ॲम्युनोसुद्धा तयार करता येतं. त्यामुळे तुम्हाला काय तयार करायचं आहे त्याच्यानुसार त्याची प्रोसिजर असते. तर तुम्हाला जर आणखी खतांबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता. नैसर्गिक खत एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक खतं कशी बनवायची त्याची माहिती दिलेली आहे. तर ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मिरचीसाठी हे 2 टॉनिक, एक घरगुती आणि एक प्री मेकिंग केलेलं, हे 2 अतिशय महत्त्वाचे आहेत. घ्या आणि नक्की वापरा. त्याचा रिझल्ट तुम्हाला छान वाटेल. नक्कीच चांगल्या प्रमाणात रिझल्ट येतो. आणि आता तुम्ही पाहू शकता की मागेसुद्धा मिरची जी आहे तर ही जास्त हीटमुळे जास्त स्ट्रेसमध्ये आली, आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळं फळांना आकार सहसा लवकर येत नाही. त्याच्यासाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे. ती फवारणी करायला अजिबात विसरू नका. कमीत कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि उत्पादनसुद्धा 100% वाढेल. तर ही